तुमचं आयुष्य बदलत का नाही माहिती आहे? मेहनत कमी नाही तुमची, इच्छा कमी नाही, तुमचा मेंदू अजूनही जुन्या व्हर्जनवर चालतोय. आणि आज रात्री झोपण्याआधी फक्त 60 सेकंद हा अपडेट करता येतो. सकाळी उठतो, आजपासून खरंच बदलणार. फोन कमी, मेहनत जास्त, फोकस सॉलिड. पण रात्री पुन्हा तेच रील्स, पुन्हा तोच पश्चाताप. मी बदलत का नाही? कारण तुम्ही चुकीची गोष्ट बदलण्याचा प्रयत्न करत आहात. कॉन्शियस माइंड, पण आयुष्य चालवतं सबकॉन्शियस माइंड. शास्त्रज्ञ सांगतात आपले 95% डिसिजन, सवयी, रिॲक्शन हे सगळं सबकॉन्शियस ऑटोपायलटवर चालतं. म्हणजे काय? तुमचा मेंदू रोज तुम्हाला तसंच बनवतो जसं तुम्ही काल होता. पण एक गोष्ट आहे जी थेट सबकॉन्शियसशी बोलते. मेंदूला नवीन रिॲलिटी ॲक्सेप्ट करायला भाग पाडते. त्याचं नाव आहे व्हिज्युअलायझेशन. थांबा, डोळे मिटून स्वप्न बघणं नाही हे. न्यूरोसायन्स सांगते जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट तीव्र इमोशनसह इमॅजिन करता तेव्हा मेंदूला कल्पना आणि रिॲलिटीमध्ये फरकच कळत नाही. आणि तेव्हाच तयार होतात नवीन न्यूरल पॅथवेज, नवीन पॅटर्न्स, नवीन तुम्ही. आता नोट कर, फक्त 3 स्टेप्स. स्टेप 1, वेळ, बेस्ट टाईम, झोपण्याआधी किंवा उठल्यावर. त्यावेळी मेंदू अल्फा स्टेटमध्ये असतो, सबकॉन्शियसचा दरवाजा ओपन असतो. स्टेप 2, सेटअप, फोन दूर ठेव, 3 खोल श्वास, शांतपणे डोळे मीट. स्टेप 3, द शिफ्ट. हेच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता तुमचं देह फ्युचरमध्ये नाही, आत्ताच पूर्ण झाल्यासारखं फील करा. माझं घर होईल नाही, माझ्याकडे घर आहे. मी सक्सेसफुल होईन नाही, मी सक्सेसफुल आहे. प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट इमोशन, प्रेझेंट रिॲलिटी. ही चूक 90% लोक करतात. ते आयुष्य फ्युचरमध्ये ठेवतात. वन डे, सम डे, कधी तर होईल. पण तुमचा सबकॉन्शियस फक्त प्रेझेंट टेन्स समजतो. आणि जेव्हा इमोशन जोडली जाते प्रेझेंट टेन्सला, तुमचा मेंदू ऑटोमॅटिकली अपॉर्च्युनिटी शोधायला लागतो ज्या आधी कधी दिसत नव्हत्या. मी स्वतः हे केलं आहे. आणि हॉनेस्टली सांगतो, जेव्हा मी एक दिवस बोलणं बंद केलं आणि आता फील करायला सुरुवात केली तेव्हापासून आयुष्य वेगळ्याच दिशेने जाऊ लागलं. आज रात्री फक्त एकदा हे 60 सेकंद करा, 7 दिवस, आणि मग स्वतःला ऑब्झर्व करा. हा व्हिडिओ त्या एका माणसाला पाठवा जो रोज सांगतो एक दिवस बदलेलं आयुष्य. कदाचित त्याचा एक दिवस आजच असेल. धन्यवाद.